अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्या स्वामी कृपा सिंधू या चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र वाचनाला सुरुवात करण्याच्या आधी गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करत असतो. गुरुचरित्र पठणाच्या वेळी गायत्री मंत्र जपाचे एवढे महत्त्व का आहे या संबंधीची माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गायत्री देवी ही त्रिदेवांची आराध्य देवता आहे. ब्रह्म ऋषी विश्वामित्राने गायत्री मंत्राची रचना केली व त्याचा प्रसारही केला. गायत्री मंत्राचा उल्लेख हा ऋग्वेदामध्ये आहे. हिंदू धर्मात गायत्री मंत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व विधींमध्ये त्याचा जप केला जातो. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आता आपण गायत्री मंत्राचा अर्थ काय आहे ते बघूया. गायत्री मंत्राचा अर्थ असा आहे, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकात व्यापून असणाऱ्या श्रेष्ठ परमात्म्याचे आपण ध्यान करतो. हे परमात्म्या, आमच्या बुद्धीला श्रेष्ठ आणि उत्तम कर्म करण्यासाठी प्रवृत्त कर. आमच्यातील अज्ञान दूर कर. आम्ही तुझे ध्यान करतो. आमचे मन शांत कर व समाधानी कर. आम्ही तुला शरण आलेले आहोत. तुझी कृपादृष्टी आमच्यावर सतत राहू दे. गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करताना गायत्री मंत्राचा 108 वेळा जप केल्याने आपले मन शांत होते, मनाची एकाग्रता वाढते. गायत्री मंत्राच्या जपामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व मनातील नकारात्मकता, वाईट विचार निघून जातो. बुद्धी तेजस्वी बनते व स्मरणशक्ती वाढते. या सर्व गोष्टीमुळे गुरुचरित्र वाचनाच्या आधी आपण गायत्री मंत्राचा जप अवश्य करावा. तसेच गायत्री माता ही गुरु दत्तात्रेयांची आराध्य देवता असल्याने आपण केलेली सेवा ही जास्त प्रभावी ठरते. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.